भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती। बाबासाहेबांना आदरांजली वाहण्याचा, त्यांच्या स्मृतीदिना वंदन करण्याचा आणि त्यांच्या जीवन कार्यातून प्रेरणा घेण्याचा आजचा दिवस। बाबासाहेबांना सगळेच आपापल्या परीने वंदन करतात, मात्र तरुणाईची बातच जरा न्यारी आहे। त्यामुळेच यंदाच्या जयंतीला बाबासाहेबांना रॅपच्या माध्यमातून संगीतमय आदरांजली वाहायचं तरुणाईने ठरवलंय आणि त्यासाठी पुढाकार घेतलाय पुढारी न्यूजने। चला तर पाहूया आमचा हा आंबेडकर जयंती स्पेशल प्रोग्राम, जय भीम रॅप अर्थात तरुणाईची भीमवंदना। भीमक्रांती सूर्य उगवला, झाली नवी पहाट, हजारो वर्ष पिढ्यान पिढ्या होतो काळोखाल। भीम माझा झिजला निजला नाही बघा रात रात, माणुसकी जपतो आम्ही बघत नाही जात पात। घातपात होतो नेहमी रक्ताचे वाहतपात, जळूनी मनुस्मृती केला मनुचा नायनाट, जळाला ज्योत बनून प्रकाश केले जीवनात। भीमाची लेख वकील झाली बघा थाट बाय, भीम माझा लगतेची गर ज्ञान शिखर ममतेचं घर। भीम उभा एकटा समोर गार होता सगळे लिटर, केला विद्येने कहर निष्क्रिय सारे जहर। भीम माझा एकटा लढला पूर्ण उरला ज्ञान सागर सागर। 2017-18 साली एक मूवी आला होता गली बॉय। तो मूवी बघून ही प्रेरणा मिळाली की आपणही रॅप करू शकतो। त्याआधी मी कविता लिहित होतो आणि गीतकार भरपूर झालेत, त्यांचे गाणे सिंगर गातात मोठे होतात, पण गीतकाराचं नाव बहुधा पुढे येत नाही जोपर्यंत सुपरहिट गाणे देत नाही, म्हणून स्वतःच रॅप करावं असं ठरवलं आणि रॅप करायला सुरुवात केली। अरे ऐक मनुवादी, तुझ्या डोक्यात भरली रेती, तुझे विचार जातीवादी, तुझे मंद झाली मती, तुझ्यासारखा मंद नाही मरत नाही जातीवर। रक्ता रक्ता देश आमच्या मरतो आम्ही मातीवर, तुम्ही मरता फेमसाठी भिकेचा स्त्रोत आहे। काय दांडग्या लोकांचा तुम्हाला माहिती साथ आहे, भीमाचा सैनिक मी, विचार भरले डोक्यात, जातपात सोडा आणि या ज्ञान जोतात, जातपात सोडा आणि या ज्ञान जोतात, जातपात सोडा आणि या ज्ञान जोतात। बाबासाहेब हे समतेचा विचार देतात, तर म्हणजे बाबासाहेबांची जीवनशैली जर आपण बघितली तर ही प्रेरणादायी आहे आणि बाबासाहेबांबद्दलच लिहावं असं वाटतं, कारण आजकाल बाबासाहेबांच्या नावानं, महापुरुषांच्या नावानं सगळ्यांना जाती जातीमध्ये वाटलं जातं आणि बाबासाहेब एक असं विचार देतात समाजाला की माणसाला माणसाच्याच डोळ्याने बघा आणि माणूस म्हणूनच बघा, म्हणून त्यांच्याबद्दल लिहावं असं वाटतं। ज्यांनी बाहेर बसून शिकलेत पण या देशाचे घटनाकार झाले। आत्ताची यंग पिढी नॉर्मली गाणे ऐकत नाही किंवा जलसे वगैरे बघत नाही। आत्ताची यंग पिढीला आवडतं रॅप, म्हणून रॅप हा माध्यम निवडला बाबासाहेबांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी। चळवळीतली युवा पिढी म्हणजे स्वतःचं रक्त वाहू पाहते बाबासाहेबांच्या चळवळीसाठी, पण बहुतेक यंग पिढी भरकटतच चालली आहे। मग ते बाबासाहेब फक्त रीलपर्यंतच मर्यादित राहिले, फेमसाठी आणि बाबासाहेबांच्या नावानं जयघोष द्यायचा आणि दंगलीमध्ये पेटून उठायचं, दगडफेक करायची, तेवढंच त्यांना कळतं। बाबासाहेबांबद्दल वाचनाची फारशी आवड त्यांना नाही। भीमक्रांती सूर्य उगवला, झाली नवी पहाट, हजारो वर्ष पिढ्यान पिढ्या होतो काळोखाल। भीम माझा झिजला निजला नाही बघा रात रात, माणुसकी जपतो आम्ही बघत नाही जात पात। घातपात होतो नेहमी रक्ताचे वाहतपात, जळूनी मनुस्मृती केला मनुचा नायनाट, जळाला ज्योत बनून प्रकाश केले जीवनात। भीमाची लेख वकील झाली बघा थाट बाय, भीम माझा लगतेची गर ज्ञान शिखर ममतेचं घर। भीम उभा एकटा समोर गार होता सगळे लिटर, केला विद्येने कहर निष्क्रिय सारे जहर। भीम माझा एकटा लढला पूर्ण उरला ज्ञान सागर सागर। त्याच्यावर आता एकच मार्ग आहे की बाबासाहेब प्रत्येक शाळेत तर शाळेपासूनच शिकवलं जातात, पण फारसं तेवढं जम देत नाही।
मोस्टली घरच्यांनीच आपल्या मुलांना बाबासाहेबांचे विचार सांगितले पाहिजे, त्यांच्या हातात पुस्तकं दिली पाहिजेत, ज्यातून बाबासाहेब त्यांना लहानपणापासूनच कळतील. भीमराव नाव त्यांचं क्रांतीचं ते सूर्य होते, जात पात धर्मापेक्षा श्रेष्ठ त्यांचे कार्य होते. नायक म्हणू की त्यांना म्हणू महानायक, पण एक गोष्ट खरी मनुस्मृतीचे विनाशक मुख नायक झालेने केले हे पुण्यकर्म, हिंसेला केले लांब दिले हे बुद्ध धम्म. अशा महामानवाला माझे शतशत नमन, अशा बोधिसत्वाला माझे शतशत नमन, अशा विश्वरत्नाला माझे शतशत नमन. कोटी नमन, कोटी कोटी नमन.